नमस्कार मंडळी. आजपासून गोष्टींचे झाड या मंचावर शास्त्रज्ञांच्या गोष्टी हे एक आपण सदर सुरू करतोय. या माध्यमातून आपल्याला देश विदेशातील शास्त्रज्ञ संशोधक यांचं प्रेरक आयुष्य ऐकायला मिळेल. ते घडले कसे याबद्दलची माहिती मिळेल. त्यांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातलं योगदान काय हेही समजून येईल. आजच्या भागात आपण माहिती घेऊयात रघुनाथ माशेलकर यांची. रघुनाथ माशेलकर हे नाव ऐकताच आपल्या मनात अनेक गोष्टी सहजच येतात. ते म्हणजे हळदीचं पेटंट, बासमतीचं पेटंट असं. आणि ते खरंही आहे, कारण ज्ञानावरचा हक्क असेल आणि त्याची आंतरराष्ट्रीय लढाई असेल, ही लढण्यामध्ये माशेलकर यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळं भारताकडं या दोन गोष्टींचं पेटंट आलं. खरं तर माशेलकरांची आयुष्याची अगदी सुरुवात जर पाहिली तर त्यांचा जन्म गोव्यातल्या माशेल या गावी अगदी गरीब घरात झाला. हालाकीचे दिवस काढून त्यांनी शिक्षण केलं. त्यांची आई जेमतेम शिकलेली होती, पण शिक्षणाचं महत्त्व आणि पारंपरिक ज्ञान या दोन्ही गोष्टींचं भान त्यांना होतं. त्यामुळं त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं. हालाकीचे दिवस असल्यामुळं माशेलकर सुरुवातीचे अनेक वर्ष अनवाणी शाळेला जायचे. 2 वेळचं खाण्याचीही भ्रांत होती, तरीही त्यांनी शिक्षणाची जिद्द म्हणून सोडलेली नव्हतीच. मुंबईच्या पालिकेच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. पालिकेतले शिक्षक लोक आणि तिथलं दर्जेदार असं शिक्षण यातून ते घडत गेले. पण एकदा असं झालं की प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेकंडरी म्हणजे माध्यमिक शिक्षणासाठी म्हणून प्रवेश घ्यायचा होता. पण त्यासाठी 21 रुपयांची गरज होती. हे 21 रुपयेसुद्धा त्यांच्या जवळ नव्हते. आई कशीबशी कुठली तरी कामं करून पैसे गोळा करत होती, परंतु तितके गोळा करण्यासाठी तिला अनेक दिवस लागणार होते. आपल्याला हे ऐकून आज आश्चर्य वाटेल, परंतु त्यांना ह्या 21 रुपयांसाठी त्यांच्या परिचयातल्या एका व्यक्तीची मदत घ्यावी लागली. तेव्हा कुठं त्यांचं माध्यमिक शिक्षणासाठीचा प्रवेश जो होता तो होऊ शकला. पण माशेलकरच सांगतात की मी अशा शाळेमध्ये शिकल्यामुळं तो माझ्यासाठी ब्रेक थ्रू होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण तिथून त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या शिक्षकांनी अनेक प्रयोग हे फक्त सैद्धांतिक पातळीवरच सांगितले नाही, तर प्रात्यक्षिक रूपात ते त्यांना समजावून सांगत. साधा काच सूर्यासमोर धरल्यानंतर तो कागदावर त्याचा प्रकाश एकवटून कसा पडतो आणि त्यानंतर कागद एकदम पेट कसा घेतो, हा प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी सांगणारा होता. त्यांना तिथूनच शास्त्रज्ञ होण्याची एक वेगळी प्रेरणा मिळाली. रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यात
मोठं संशोधन केलं. टाटाची स्कॉलरशिप त्यांनी मिळवली. त्या जोरावर ते उच्च शिक्षण घेऊ शकले, मोठं संशोधनही करू शकले. CSIR या सामाजिक उपक्रमांसाठी देखील त्यांनी मोठं योगदान दिलं. माशेलकर सांगतात की न्यूटन किंवा आईन्स्टाईन यांची समीकरणं, यांचे सिद्धांत आपण ऐकतो, पण मला तर E=F हे समीकरण जास्त महत्त्वाचं वाटतं. E फॉर एज्युकेशन आणि F फॉर फ्युचर. कोणत्याही व्यक्तीला आपलं भविष्य घडवायचं असेल तर योग्य असं शिक्षण घेणं गरजेचं असतं. माझ्या बाबतीत नेमकं हेच घडलं असं माशेलकर वेळोवेळी सांगतात. वेगवेगळ्या मुलाखतींमधून, लेखातून, भाषणातून माशेलकर हे वारंवार या गोष्टीला अधोरेखित करतात. त्यांना काहीतरी यातून संदेश द्यायचा. त्यांना वाटतं की विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा शिक्षण आपण घेतलं तर प्रगती करू शकतो. त्यातही माशेलकरांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या पुढं जाऊन योगदान देण्याचा संकल्प केला असावा, म्हणूनच त्यांनी गांधीयन अभियांत्रिकी ही संकल्पना विकसित केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे महागडं असून चालणार नाही. ते जर तसं असेल तर त्या तंत्रज्ञानाचा, त्या विज्ञानाचा, त्या गोष्टीचा सामान्य म्हणजे अतिसामान्य अशा वर्गाला काहीही उपयोग होणार नाही असं माशेलकरांना वाटत आलं. म्हणूनच त्यांनी नवोन्मेष जे आहे म्हणजे स्टार्टअप्स जे असतात, अशा स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. निवृत्तीच्या या काळातही माशेलकर अगदी सक्रियपणे उद्योजकांना अशा उद्योगासाठी प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात, प्रोत्साहन देतात. असं तंत्रज्ञान जे सामान्यातल्या सामान्य माणसाला परवडलं पाहिजे, वापरता योग्य असलं पाहिजे, अशा उपकरणांच्या निर्मितीसाठी ते सतत मार्गदर्शन करत असतात. म्हणूनच त्यांची गांधीयन अभियांत्रिकी जी ही संकल्पना आहे ती अनेक देशांपर्यंत पोहोचली. त्या माध्यमातून विविध उपकरणे आता निर्माण होऊ लागलेली आहेत. कर्करोग असेल, ॲनिमिया असेल किंवा स्त्रियांचे इतर आजार असतील, त्यांच्या निदान करणाऱ्या उपकरणांची निर्मिती आता होऊ लागली आणि ह्या उपकरणांची किंमत आणि तिचा वापर अगदी किरकोळ आहे. सामान्य माणूसही ग्रामीण भागात, दुर्गम भागातही अशा प्रकारची उपकरणं सहजपणे वापरू शकतो. त्यामुळं त्यांचा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं जीवित, त्याची सुरक्षा या तंत्रज्ञानामुळे मिळते. विज्ञान, तंत्रज्ञान यातले शोध, त्याचा बोध कशासाठी असावा, त्याचा उद्देश काय असावा, तर लोककल्याण. त्यातही अशा पद्धतीचं तंत्रज्ञान हे सर्वसमावेशी असावं असा विचार माशेलकर अगदी आग्रहपूर्वक मांडत असतात. म्हणूनच आपल्या गोष्टींचे झाड या मंचावर सर्वप्रथम माशेलकर यांच्या कार्याला या माध्यमातून नमन करण्याचा हा छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो हे जरूर कळवा. धन्यवाद.